नाशिकमधील काठे गल्ली सिग्नल परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या भागामध्ये असलेल्या दर्ग्यावरून वाद निर्माण झालाय. हा दर्गा अनधिकृत असून तो हटवण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. यासाठी हिंदू संघटनांकडून आंदोलन देखील पुकारलं होतं. दर्गा तोडून तिथे हनुमानाचं मंदिर बांधण्याची मागणी या संघटनांकडून करण्यात आली आहे. दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला होता. या भागात अनेक वर्षांपासून अतिक्रमण असून महापालिकेशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही ते काढलं नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकाराबाबत स्थानिक काय म्हणालेत आपण ऐकूया. नाशिकमध्ये अतिक्रमणाविरोधात एक मोठी कारवाई चालू आहे आणि याच्याविषयी हिंदू संघटनांनी वेळोवेळी तक्रार केली होती. जे रहिवासी आहे त्यांना ज्या धार्मिक स्थळाचा त्रास होता, जे अतिक्रमण होतं महापालिकेच्या ओपन प्लॉटवर, असा रहिवाशांनी दावा केला. त्यांच्याकडून जाणून घेऊया हे किती वर्षापासून अतिक्रमण आहे. आम्हाला सांगा, हे अतिक्रमण किती वर्षापासून तुम्ही बघत आला? सुरुवातीला काय होतं? 25 वर्षापासून मी तिथे राहायला आहे. 25 वर्षापासून मी ते बघतोय. अतिक्रमण म्हणू शकत नाही, हे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. हाही नाशिक महानगरपालिकेचा ओपन पेस आहे. तिथं कोणाचीही तिथे काय म्हणतो ना आपण, कोणाचीही जागा नाही आहे. ती नाशिक महानगरपालिकेची जागा आहे. एक दावा होता की तिथं आधीपासूनच पीर मजार होती. दावा असेल त्यांनी नाशिक महानगरपालिकेला त्यांनी दाखवावं. नाशिक महानगरपालिकेला ज्यावेळेस तो लेआउट झालेला आहे त्यावेळेस ज्या व्यक्तीची प्रॉपर्टी होती त्या व्यक्तीने तिथे त्यांनी डिक्लेअर केलं आहे, त्यांनी करारनामा देऊन दिलेला आहे, त्यांनी हँडओव्हर केलेला आहे. जर त्यांनी हँडओव्हर केल्यानंतर मग हे जर म्हणत असतील तिथं पीर होता तर त्यांनी त्यांच्या पीरचं त्यांनी दाखवावं. जसं आमच्याजवळ आतापर्यंत जर 25 वर्षापासूनचे आमच्याजवळ जर काय प्रूफ आहे तर त्यांनी 25 वर्ष अगोदरचे त्यांनी ते प्रूफ दाखवावे. नाशिक महानगरपालिकेने ते प्रूफ करून घ्यावे ना. यापूर्वीही तुम्ही तक्रारी दिल्या होत्या, कारण त्याचं काय झालं? आतापर्यंत जवळजवळ 50 तक्रारी आम्ही नाशिक महानगरपालिकेला दिलेल्या आहेत आणि नाशिक महानगरपालिकेने आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासनं आणि आश्वासनच आम्हाला ते देत आलेले आहेत. मग जेव्हा 2016ला पण ऑर्डर होती अतिक्रमण पाडायची, पण त्याच्यानंतर काहीच झालं नाही. पुढची तुम्ही कसं? उलट त्यांनी 2016 नंतर तिथे पुन्हा चारी बाजूने पॅक केलं आणि RCC बांधकाम करायला त्यांनी सुरुवात केली होती. आता काय स्टेटस आहे आणि तुम्ही कशी आता जी कारवाई आहे कोर्टामार्फत होते की तुम्ही महापालिकेला सांगून हे कसं करताय? ही जी कारवाई आहे ही नाशिक महानगरपालिकेने केलेली कारवाई आहे. त्यांनी पहिले त्यांचे कागद प्रूव्ह केलेले आहेत, त्यानंतर त्यांनी ती कारवाई केलेली आहे. ही जी कारवाई आता चालू आहे, जे तोडक काम चालू आहे, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधानी तेव्हाच होऊ जसा ओपन पेस हँडवर ज्या बिल्डरने हँडवर केलेला होता तसा पूर्ण ओपन पेस करून द्यावे आणि नाशिक महापालिकेने त्याच्यावर खर्च करावा आणि जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना तिथे खेळण्यासाठी, वृद्ध लोकांसाठी तिथे त्यांनी गार्डन त्यांनी करून द्यावं, ही आमची भावना आहे. हे होते स्थानिक रहिवासी. त्यांची मागणी की पूर्णपणे तो जो ओपन स्पेस आहे ती मोकळी करून तिथं गार्डन किंवा रहिवाशांसाठी एक सुविधा निर्माण करूया, तेव्हा आमचं समाधान होईल. प्रवीण ठाकरे, मुंबई तक. नाशिक महापालिकेकडून मजारीचा मान राखत आजूबाजूचं अतिक्रमण आता काढून टाकण्यात आलंय. असं असलं तरी संपूर्ण अतिक्रमण काढून ही महापालिकेची ओपन स्पेस रहिवाशांना गार्डनसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता स्थानिकांकडून करण्यात येते आहे.